किस्से लघु आत्मकथा संग्रह. कथा अविनाश देशपांडे. शब्दांकन अंजली देशपांडे शेगुणशी. निवेदन अनिरुद्ध कापरेकर. मनोगत. गेली 15 वर्ष मी इंग्लंडमध्ये राहते. मुलांच्या शाळा, ऑफिस, कार प्रवास हा इथल्या जीवनाचा रोजचाच हिस्सा आहे. मुलांना शाळेत सोडताना आणताना वेगवेगळ्या विषयावर गप्पा गोष्टी करणे हा आमचा दिनक्रम. विषय कुठलाही असो, शाळेतल्या बदमाश मुलांचा, एखाद्या प्रवासाचा, जेवणाचा, भूताचा, आजाराचा, राजकारणाचा, धर्माचा किंवा जगातल्या कोणत्याही विषयाचा. न कळतच त्यात माझे बाबा डोकावतात. एकदा सहज बोलता बोलता माझी मुलगी मला म्हणाली, आई, तुझ्या गोष्टीमध्ये 70% गोष्टी आजोबांच्याच असतात. त्यांच्या गोष्टी कधी संपतच नाहीत आणि त्या खूप इंटरेस्टिंग पण आहेत. खरं तर तू यावर एक पुस्तकच लिहायला हवंस, नाहीतर हे सगळे किस्से एक दिवस असेच गायब होतील. मग पुढे 2016 साली जेव्हा बाबा माझ्याकडे 2 महिन्यासाठी राहायला आले, तेव्हा मी बाबांशी या विषयावर बोलले. पण चरित्र किंवा आत्मचरित्र लिहिणं काही त्यांना रुचत नव्हतं. ते म्हणाले की मला गोष्टी क्रमाने तर कधीच आठवत नाहीत आणि मी काही सेलिब्रिटी थोडाच आहे की लोकांना माझ्या आयुष्यात काय झालं हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल. शिवाय मी लेखक नाही, त्यामुळे जरी गोष्टी मनोरंजक असल्या तरी त्या वाचकाला भावतील अशा मनोरंजक पद्धतीने कशा मांडायच्या हे काही मला नीटसं जमेल असं वाटत नाही. मग यावर मी एक उपाय शोधला. मी त्यांना म्हटलं की शेवटी आपल्याला त्याच गोष्टी आठवतात ज्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर किंवा आयुष्यावर प्रभाव पडतो. तुम्ही मला गोष्टी तुम्हाला आठवतील तशा क्रमाने सांगा. मी त्या ध्वनिमुद्रित किंवा ऑडिओ रेकॉर्ड करते आणि मग क्रमवारी कथारूपाने लिहून काढते. प्रत्येक गोष्टीचा शेवट, त्या गोष्टीचा भावनिक किंवा तात्विक संदेश, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, जसा योग्य वाटेल तसा मांडायचा प्रयत्न करते. मग पुढे 2 महिन्यात मी अनेक किस्से ध्वनिमुद्रित केले आणि मग त्यावर काम सुरू केलं. अनेक कच्चे आणि पक्के मसुदे तयार करत करत अखेर जवळजवळ 1 वर्ष काम केल्यावर हे पुस्तक रंगारूपाला आलं. 2017 एप्रिलच्या सुमारास बाबांनी ते वाचलं आणि त्यात काही गोष्टी वाढवल्या आणि काही कमी केल्या. मग मी परत एकदा लेखक आणि संपादकाचं काम त्यावर सुरू केलं आणि अखेर नोव्हेंबर 2018ला हे पुस्तक तयार झालं. माझे बाबा हे मध्यम वर्गाचा एक उत्तम प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस जरी रोचक नसला तरी त्यातल्या अनेक घटना मात्र एवढ्या रोचक नक्कीच आहेत की त्या अनेक जणांना आपल्याशा प्रेरणादायी आणि मनोरंजक वाटतील. या पुस्तकामार्फत मी त्यांच्या आणि त्यांच्या मित्रपरिवारांच्या अनेक रोचक अशा खऱ्याखुऱ्या घटना छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात गुंफण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच या पुस्तकाचं नाव किस्से असं ठेवायचं ठरलं. या गोष्टी मी तुटलेल्या माळेचे मणी गोळा करावे अशा पद्धतीनं गोळा केल्या. पहिल्यांदा मी त्या त्यांच्या आयुष्याच्या क्रमवारीतेने मांडल्या. मग पुढचा मोठा प्रश्न म्हणजे हे पुस्तक कोणत्या वचनात लिहायचं, प्रथम पुरुष की द्वितीय पुरुष. पण थोड्या ट्रायल अँड एरर नंतर मला असं वाटलं की त्या प्रथम पुरुष वचनातच अधिक हृदयस्पर्शी वाटत होत्या. यातील प्रत्येक किस्सा हा मी जेवढा शक्य होता तेवढा त्यांच्याच शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. जो काही थोडाफार शाब्दिक किंवा मांडणीचा फेरफार केलाय याचं कारण हे केवळ वाचकाला त्यातील खरा रंग उमगावा एवढंच आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, एव्हरीथिंग कांट बी क्लासिफाईड.
Sample complete. Ready to continue?